रविवार दिनांक 6 जुलै रोजी सिन्नर शहरातील कांताराम निवृत्ती कुऱ्हाडे यांचे तहसील कार्यालयासमोर बारागाव पिंपरीकडे जाणाऱ्या रोडलगत हॉटेल उर्मी चहा या हॉटेलच्या रात्रीच्या सुमारास शटर वाकून काउंटरमधून रोख रक्कम चोरी करून नेलेली होती। त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून गोपनीय माहिती काढून संशयित आरोपी निष्पन्न करून सिन्नर शहरात वायव्य भागातून ओम नंदू माळी वय 20 वर्ष, ऋषिकेश सुनील बर्डे वय 18 वर्ष, गणेश बाळू बर्डे वय 22 वर्ष, अरविंद उर्फ शाहरुख संजय सूर्यवंशी वय 19 वर्ष, सर्व राहणार इंदिरानगर वायव्य सिन्नर यांना ताब्यात घेतले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। आरोपितांना पुढील कारवाई कामी सिन्नर पोलीस स्टेशन येथे हस्तांतरित करण्यात आलेले आहे। त्यांच्याकडून चोरीतील 2500 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, माधव साळे, हेमंत गिलविले, प्रदीप बहिरम यांनी केलेले आहे। एसएन न्यूजसाठी संपादकीय विभाग।